नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. प्रकाश बनकर यांनी अन्न औषध प्रशासनासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. प्रकाश बनकर यांनी गायछाप जर्दा तंबाखू पुडी 17 डिसेंबर 2009 रोजी भारत किराणा स्टोअर्समधून विकत घेतली होती. त्यात त्यांना पालीच्या शरीराचा पंजासह अर्धा भाग दिसून आला होता. त्यानंतर त्यांनी गायछाप जर्दा उत्पादक यांच्या विरोधात अन्न व औषध प्रशासन यांच्याकडे रीतसर तक्रार दिली. यावर अन्न व भेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार योग्य कारवाईसाठी ते 2009 पासून त्यांचा पाठपुरावा करत आहेत, परंतु त्या उत्पादकाविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मालपानी या तंबाखू उत्पादक कंपनीवर कारवाई न झाल्यास प्रकाश बनकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. जर प्रकाश बनकर यांना न्याय मिळाला नाही आणि जर त्यांनी आत्मदहन केले तर यासाठी महाराष्ट्र शासनाला जबाबदार ठरवण्यात येईल आणि याविरोधात मोठे जन आंदोलन करण्यात येईल, असे मत मानवी हक्क संरक्षण संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर यांनी यावेळी व्यक्त केले. कंपोस्ट हरेगाव, तालुका सिरोपूर, जिल्हा अहमदनगर. मी एक तंबाखू खाणारा व्यक्ती आहे. महिन्याकाठी लागणारा तंबाखू जर्दा मी भारत किराणा स्टोअर हरेगाव इथून विकत घेतला. त्यातील काही पुड्या खाल्ल्यानंतर एका पोळीमध्ये पालीचा पंजा आढळून आला. त्याच्यानंतर अन्न औषध प्रशासन अहमदनगर इथं लेखी तक्रारही सादर केली. अन्न औषध प्रशासन अन्न निरीक्षक श्री सानपसाहेब हे माझ्या घरी येऊन त्या पुडीचा रिसर पंचनामा करून त्यातील विषारी तंबाखू पालीच्या पंजाची विषारी तंबाखू ही सरकारी पद्धतीप्रमाणे सील करून ते संघही घेऊन गेलेले. त्यातील काही उत्तर न येता मी परत पत्रावर केलं. त्या अनुषंगाने वेळोवेळी पत्रावर केलं. त्या अनुषंगाने अन्न औषध प्रशासन यांचा परवाना 2012 पासून निलंबित करण्यात आलेला आहे, आजही आहे. मी अन्न औषध प्रशासन, शासन प्रशासन, महाराष्ट्र सरकार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही माझ्या तक्रार कुठलीही कायदेशीर योग्य कारवाई होत नाही, म्हणून मी दिनांक 23/7/2015 पासून केव्हाही कधीही महाराष्ट्र राज्य अन्न औषध प्रशासन अहमदनगर यांच्या कार्यालयासमोर भारतीय संविधान हातात घेऊन विषारी औषध पिऊन आत्मदहन करणार आहे. तसे निवेदन त्यांना मी दिलेले आहे आणि त्यांना ते मिळालेले असते. मी मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेचा अध्यक्ष विकास कुचेकर. श्री प्रकाश गिरिजा बनकर यांना गायछाप तंबाखूच्या पुडीमध्ये पाल सापडली. त्यात पालीच्या संदर्भात त्यांनी अन्न प्रशासन विभागाकडे रीतसर तक्रार केली. तेव्हापासून ते आज तागायत त्या प्रकरणाचा ते पाठपुरावा करत आहेत. पण पाठपुरावा करत असताना माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार प्रशासनाने संबंधिताशी आर्थिक व्यवहार करून सदर प्रकरण दडपवण्याचा काटोकाट प्रयत्न केलेला आहे. हे माहिती अधिकारातून उघड होत आहे. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे दिनांक 2012 पासून संबंधित उद्योग समूहाचा परवाना नूतनीकरण केलेला नाही प्रशासनाने, तरीही संबंधिताचं उत्पादन चालू आहे. यावरून असं निदर्शनास येते की त्यांनी महाराष्ट्र शासनाचा विनापरवाना उत्पादन करून महाराष्ट्र शासनाचा महसूल बुडवण्यात आलेला आहे, हा त्यांचा आरोप आहे. या सर्व आरोप हा गंभीर स्वरूपाचा असून याची योग्य ती चौकशी करण्याचं मागणी आम्ही मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेच्या वतीने करत आहोत. जर संबंधितावर ते संबंधित अन्न व प्रशासन विभागाने यांच्या तक्रारीची योग्य ती दखल घेऊन त्वरित कारवाई केली असती तर त्यांना योग्य तो न्याय मिळाला असता, परंतु त्यांनी कुठलीही कारवाई न करता संबंधित उद्योग समूहाला पाठीशी घालण्याचंच यांनी धोरण प्रशासनाने आखलेलं आहे. यातून हे स्पष्ट होत आहे. म्हणूनच मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेच्या वतीनं आज आम्ही या प्रकरणी शासनाकडे मागणी करत आहोत की संबंधित तक्रारदाराच्या तक्रारीनुसार योग्य ती कायदेशीर कारवाई संबंधित उद्योग समूहावरती करण्यात यावी. त्यांच्या तक्रारीनुसार त्यांच्यात दाखवलेल्या अनियमितता, त्यांनी अन्न प्रशासन विभागाने तपासणी अहवालामध्ये दाखवलेल्या अनेक प्रकारच्या त्रुटी आणि अन्न प्रशासन विभागाच्या त्रुटीनुसार संबंधित उद्योग समूहानं अन्न प्रशासन प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमाचे केलेले उल्लंघन याचं त्यांनी नमूद केलेलं आहे. मात्र त्याच्यावरती कुठलीही कारवाई त्यांनी अद्यापर्यंत केलेली नाही. म्हणून आम्ही मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेच्या वतीनं प्रशासनास ही विनंती करत आहे की तुम्हीच तुमच्या अहवालात ज्या त्रुटी दाखवलेल्या आहेत आणि ज्या कायद्याचं उल्लंघन संबंधितांनी केलेले आहे त्याच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेच्या वतीनं याचं मोठं जन आंदोलन उभं करण्यात येईल. या सर्व प्रकरणाला कंटाळून संबंधित व्यक्ती न्यायासाठी जर स्वतःचं आत्मदहन करत असेल
तर त्यांनी त्याच्या निवेदनाप्रमाणे आत्मदहन केलं आणि खरोखरच त्याच्यात म्हणजे त्याचा प्राण त्याला गमवायला लागला, तर आम्ही महाराष्ट्र शासनानेच याचा खून केला असं समजून याचं मोठ्या प्रमाणात मोठं जन आंदोलन महाराष्ट्रभर मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेच्या वतीनं उभं करण्यात येईल, याची दखल प्रशासनाने त्वरित घेतली. सिने अभिनेत्री नगमा यांचा FTIIच्या विद्यार्थ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे. FTIIच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या वतीने 1 दिवसाचे उपोषण करण्यात आले. भर पावसातील या आंदोलनाला काँग्रेस कार्यकर्त्यांचा लक्षणीय प्रतिसाद मिळाला. FTIIच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आम्ही उतरलो नसतो. आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थी शांतपणे आंदोलन करीत होते. संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून विद्यार्थ्यांना नक्षलवादी, हिंदूविरोधी अशी विशेषणही लावली गेली. तरीही केंद्र शासन अद्याप मौन बाळगून आहे. सलग 42 दिवस चालणाऱ्या या आंदोलनाची मोदी सरकार दखल घेण्यास का टाळाटाळ करीत आहेत, असे मत यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री नगमा यांनी व्यक्त केले. नगरसेवक ॲडव्होकेट अभय छाजेड, सांस्कृतिक विभागाचे विकास पाटील, काँग्रेसचे कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते. लेकिन पर्सनली मुझे उनसे कुछ नहीं है, लेकिन ये स्टूडेंट्स प्रोटेस्ट करना जायज़ है, क्योंकि ये एक प्राइवेट ऑर्गेनाइजेशन इंस्टीट्यूशन नहीं है, ये गवर्नमेंट इंस्टीट्यूशन है. और अगर ये प्राइवेट भी होती तो गवर्नमेंट स्क्रूटनी से डायरेक्टर्स भी आते. तो इसीलिए और कितनी अकाउंटेबिलिटी और कितनी क्रेडिटेबिलिटी गवर्नमेंट ऑर्गेनाइजेशन होने के लिए इसको जवाबदेह होना चाहिए. और इन स्टूडेंट्स को अगर ऐसा लगता है कि ये इनसे भी कई ज़्यादा उचित लोग हैं इस पोजीशन के लिए, और इनके अलावा जो ये दूसरे मेंबर्स की भी बात कर रहे हैं, तो अगर ये कोई बात कर रहे हैं तो गवर्नमेंट इनकी बात क्यों नहीं सुन रही है? गवर्नमेंट उनको, क्योंकि उन्हें इसलिए ये बात सुननी चाहिए क्योंकि ये एक ऐसी संस्था है, ये एक ऐसी ऑर्गेनाइजेशन है तो जिनके जो प्रोटेजीज हैं, जो प्रोडक्ट्स हैं, वो देश विदेश में जाके नाम कमाते हैं. तो इन लोगों को इनकी एक राइट ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन को इस तरह से मसल पावर में उन्हें पावरफुल तरीके से उन्हें ये कह देना कि हम तुम्हें निकाल देंगे, हम रेस्टिगेट कर देंगे, आई थिंक दैट्स नॉट अ फेयर डील फॉर ऑल दीज स्टूडेंट्स. ऑनेबिलिटी फैक्टर से भी आज बाहुबली जैसे फिल्में बन रही हैं, हमारे कंट्री को प्राउड कर रही हैं, उनकी वजह से पसंद करते हैं, उनकी वजह से. तो ये ज़ात पात को बीच में लेके आना, एंटी स्टूडेंट्स को IIM, IIT, ये स्टूडेंट्स को, इन सभी को अगर ये लोग ये कहना चाह रहे हैं कि ये सब लोग एंटी नेशनल है, एंटी हिंदूज है, सो दैट्स अ वेरी गुड थिंग. आई थिंक दैट्स टोटली अनएक्सेप्टेबल. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. महाराष्ट्र राज्य सायकल संघटनेच्या वतीने शनिवारी सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित पुणे ते बारामती ही 120 किलोमीटर अंतराची राष्ट्रीय सायकल शर्यत येत्या शनिवारी होत आहे. ही शर्यत शनिवारवाडा येथून सुरू होणार आहे व या शर्यतीत 84 सायकलपटूंनी प्रवेश निश्चित केला आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण 4,22,000 रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य सायकल संघटना आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा अमृत महोत्सव तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या सायकल शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ही स्पर्धा महिलांसाठी सुद्धा असणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी सकाळी 8:30 वाजता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पुण्याचे महापौर दत्तात्रय धनगवडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू वासुदेव गाडे, डॉक्टर विजय भटकर आदींच्या हस्ते उद्घाटन होईल.
अशी माहिती पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव संदीप कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. होणार आहे. त्याच्यामध्ये या रॅलीमध्ये एक समाजाला आणि विद्यार्थ्यांना एक संदेश देण्यासाठी आपण एक सायकल रॅली आयोजित केली आणि त्याचबरोबर काही सेलिब्रिटी पण उपस्थित राहणार आहे आणि स्वतः मान्यवर प्रतिष्ठित म्हणजे काही ज्येष्ठ पत्रकार आपल्यापैकी असतील, इंडस्ट्रियलिस्ट असतील, त्याप्रमाणे समाजसेवक असतील, कार्यकर्ते असतील, एज्युकेशनलिस्ट असतील, अशा लोकांना आम्ही आमंत्रित केले, आव्हान केले आणि त्यांनी आम्हाला येण्याचं कबूल केले. स्वतः महापौर असतील, नंतर वंदनाताई चव्हाण असतील, अंकुश काकडे असतील, बरेचसे लोक स्वतः त्याच्यामध्ये सायकल चालवणार आहोत. याचबरोबर काही आपल्या ह्याच्यामध्ये स्पोर्ट्स मध्ये नॅशनल प्लेयर असतील, ज्यांनी शिवछत्रपती अवॉर्ड्स मिळवले, अर्जुन अवॉर्ड्स मिळवले, ती मंडळी सुद्धा याच्यामध्ये सामील होणार आहे. त्याचबरोबर स्कूलचे विद्यार्थी आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी सुद्धा त्यात पार्टिसिपेट होणार. त्याचप्रमाणे या पुणे शहरामध्ये बऱ्याचशा काही कॉलेजमध्ये परदेशी विद्यार्थी शिक्षण घेतात आणि ते सुद्धा जवळजवळ 40 ते 45 देशाचे विद्यार्थी सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे. आणि ही रॅली हडपसरला गेल्यानंतर खरी जी आहे मुख्य रेस तिथनं चालू होणार आहे. त्याचा मार्ग सासवड, नंतर जेजुरी, निराळ, सोमेश्वर, माळेगाव, पंधरे आणि बारामतीला समाप्त होणार आहे आणि गदिमामध्ये त्याचा प्राइज डिस्ट्रीब्युशन कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमासाठी आमचे संस्थेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. सुनील तटकरे आहेत, नगराध्यक्ष व इतर मंडळी आहेत आणि तिथे वाको एशियन किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2015चे पुण्यामध्ये आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशन आणि नॅशनल किक बॉक्सिंग फेडरेशन यांच्या वतीने वाको एशियन किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2015चे आयोजन करण्यात येणार आहे. बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडांगणात ही स्पर्धा होणार आहे. 3 ऑगस्टला स्पर्धा सुरू होऊन 8 ऑगस्टला स्पर्धेचा समारोप होणार आहे. भारतातील जवळपास 110 खिलाडू आणि विदेशातील 350 खिलाडूंचा सहभाग असणार आहे, अशी माहिती वाको इंडियाचे अध्यक्ष तांबोली यांनी पत्रकार परिषदेत दिली. या स्पर्धेत पुणे शहरातील 6 खिलाडूंचा सहभाग देखील असणार आहे. सर्वात मोठा संघ हा कझाकिस्तान ह्या देशातील असणार आहे. यात 60 खेळाडूंचा सहभाग असणार आहे. या स्पर्धेत जवळपास 7 क्रीडा प्रकार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या वाको एशियन किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप किकबॉक्सिंगच्या आशिया खंडातील ह्या सगळ्यात मोठ्या स्पर्धा आहेत. यामध्ये साधारण आतापर्यंत 20 देशाच्या 380 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. भारताचा संघ वगैरे भारताच्या संघामध्ये 110 खेळाडू आणि 80 ऑफिशियल्स आहेत. साधारण एकूण 500 ते 550 खेळाडू ऑफिशियल या स्पर्धेमध्ये सहभागी होणार. या स्पर्धा ह्या वर्ल्ड कम्बॅट गेम आणि इंटरनॅशनल वर्ल्ड गेम असोसिएशनची जी वर्ल्ड गेम आहे त्याच्याकरता या क्वालिफिकेशन्स करून या स्पर्धा घोषित झालेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये भारताच्या सर्व राज्यातून खेळाडू निवडले गेले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. मूकबधीर कर्णबधिरांच्या मागणीसाठी समाज कल्याण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. राज्यस्तरीय कर्णबधिर असोसिएशनने राज्यातील मूकबधिर व कर्णबधिरांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. अपंग कल्याण आयुक्तालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कर्णबधिर व मूकबधिर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मागण्या मान्य करण्याचे लेखी पत्र मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका यावेळी संघटनेने घेतली. मूकबधिरांच्या उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये सुरू करावीत. कॉलेजात शिकवण्यासाठी सांकेतिक भाषेचा वापर करावा. त्यासाठी सांकेतिक भाषा तज्ज्ञांची नियुक्ती करावी. या व इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन असोसिएशनचे अध्यक्ष मनोज पटवारी यांनी आयुक्त नरेंद्र पोयाम यांना दिले आहे. असोसिएशनचे सचिव अनिकेत सेलगावकर, सहसचिव राजेश कुलकर्णी, जयसिंह काळे, ॲडव्होकेट ज्ञानेंद्र पुरोहित यांच्यासह आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. आणि आज आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की बेमुदत आंदोलनमध्ये जावं, कारण की त्यांच्या बऱ्याचशा अशा मागण्या आहेत. त्यांनी आतापर्यंत 3दा इथे या आयुक्तालयामध्ये 3दा निवेदन दिले होते, पण आतापर्यंत त्यांच्या एकदा पण मागण्या पूर्ण झाल्या नाही. आतापर्यंत त्यांची प्रमुख मागणी त्यांना राज्यस्तरीय स्कूल किंवा कॉलेजेस म्हणजे साईन लँग्वेजप्रमाणे जसं नॉर्मल लोकांसाठी तुम्ही शाळा कॉलेज वगैरे असते, तसंच साईन लँग्वेजसाठी पण सेपरेटली एक महाराष्ट्रामध्ये 5 ते 6 ठिकाणी सुरू करावे ही त्यांची पहिली प्रमुख विनंती आहे. आतापर्यंत मध्य प्रदेशमध्ये तिकडं साईन लँग्वेजसाठी सेपरेटली स्कूल शाळा वगैरे आहे, पण इथं महाराष्ट्रभर अजूनपर्यंत एकदा असंही कुठली शाळा वगैरे साईन लँग्वेजसाठी सेपरेटली कुठेच नाही आहे. तर ही त्यांची पहिली प्रमुख भूमिका आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की साईन लँग्वेज हे त्यांना एक आता फॉर एक्झाम्पल से इंग्लिश हिंदी मराठी हे एक प्रमुख भाषा म्हणून निवडली जाते, तसंच साईन लँग्वेज म्हणून एक प्रमुख भाषा त्यांनी सगळ्यापुरती म्हणजे महाराष्ट्रावर नाही पूर्ण बाहेरसुद्धा तसंच प्राधान्य द्यावे, अशी पहिली त्यांची प्रमुख मागणी. दुसरी मागणी अशी की त्यांना नोकरी वगैरे त्यांना मिळत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल से म्हणजे गव्हर्मेंट नोकरी वगैरे त्यांची अशी गव्हर्मेंटच्या टक्क्यामध्ये त्यांना फक्त 40% मूकबधिर लोक अशा लोकांना तुम्ही फक्त गव्हर्मेंटची नोकरी देतात. त्यांची अशी मागणी आहे की इथं असे काही मुलं मुली आहेत ते 100% त्यांना मुलींना बोलता येत नाही, ऐकू येता येत नाही, त्यांना तुम्ही प्राधान्य देत नाही. आणि परत तिसरी अशी प्रमुख मागणी आहे की त्यांना वाहन परवाना इथे मिळत नाही महाराष्ट्रामध्ये. म्हणजे असं फॉर एक्झाम्पल आता हे लोक पण गाडी चालवतात, त्यांना हक्क त्यांना भेटायला पाहिजे, हे त्यांची तिसरी मागणी. असे बरेच असे प्रमुख मागणी आहेत की सांगू शकतो. त्यांच्यासाठी आमचे प्रमुख प्रतिनिधी आता साहेबांसोबत डिस्कशन करण्यासाठी गेलेले आहेत, म्हणजे 5 प्रतिनिधी. आता डिस्कशन झाल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया येते ते आता आम्हाला कळेल. त्यानुसार आम्ही ठरवू की बेमुदत आमचा जो आंदोलन आहे इथंच थांबवायचा, किंवा आम्ही नंतर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही हे आंदोलन कायम ठेवू. म्हणजे उद्यापर्यंत जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे कंटिन्यू ठेवू. साईनामाच्या गजरात पुण्यातून साई पालखीचे प्रस्थान झाले. गुलाब पुष्पाच्या पायघड्या, साईनामाचा गजर अशा भक्तिमय वातावरणात भक्तांच्या साक्षीने साई पालखीचे काल शिर्डीकडे प्रस्थान झाले. श्री साईबाबा पालखी सोहळा समितीतर्फे दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो. यंदा या पालखीचे 27वे वर्ष आहे. शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते यंदा कसबा गणपती मंदिरापासून पालखी सोहळ्याचा प्रारंभ झाला. ही पालखी 29 जुलैला शिर्डीला पोहोचणार आहे. वसंतराव गाडगीळ, राजकुमार अगरवाल, श्रीनाथ भीमाले, डॉक्टर सत्यशील नाईक, प्रकाश देवळे यांच्यासह आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. आपलं 26वं वर्ष पूर्ण 27 वर्षात पदार्पण करतोय. आणि जी स्वच्छता मोहीम आहे ती पहिले आमचे 2 टॉयलेट व्हॅन आहेच आहे, आणि यावर्षी पण 3रं मोबाईल टॉयलेट व्हॅन चालू आहे, सुरू केलेलं आहे. आणि रस्त्यामध्ये संपूर्ण आपण जे व्यसनमुक्ती राबवतो तर प्रत्येक भक्ताचं व्यसनमुक्ती राबवून त्यांचं जे आपण बाबांना जे काय गुरुदक्षिणा द्यायची त्या रूपाने देतो आम्ही. 27 वर्ष आहे, 26 वर्ष. भरपूर यावर्षी 2,500 ते 3,000 साई भक्तांची संख्या असेल. आणि प्रत्येक ज्या गावात जाऊ तिथं आम्ही रोपं लावण्याचा उपक्रम राबवलेला आहे, पुणे ते शिर्डी संपूर्ण.
आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. नमस्कार.